नमस्कार, मी डॉक्टर अझीम मशायत, नेत्ररोग तज्ज्ञ, सिग्मा आय हॉस्पिटल, लातूर. आज आपण ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस याच्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस म्हणजे नेमकं काय? डोळ्यांच्या ॲलर्जीला आपण ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस असे म्हणतो. यात डोळे लालसर होणे, डोळ्यांना वारंवार खाज येणे असे वेगवेगळे प्रकारचे लक्षणे दिसून येतात. हे युजली धूळ किंवा परागकण यांच्यामुळे होतो. ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस होण्याचे मुख्यतः कारणे काय आहेत? तर ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस होण्याची मुख्य कारणे ते पुढील प्रमाणे आहेत. एक आहे धूर आणि धुराळा. हे रस्त्यावरतील धूळ जर डोळ्यामध्ये जाऊन सुद्धा आपल्याला ॲलर्जी होऊ शकते. वातावरणामध्ये असणारे झाडांचे परागकण आपल्या डोळ्यामध्ये जाऊन सुद्धा आपल्याला ॲलर्जीज होऊ शकते. केसाळ प्राणी जसे कुत्रा आणि मांजर यांची केस किंवा त्यांचे केस किंवा त्यांचे असलेले क्रीम वगैरे हे प्रोडक्टसुद्धा डोळ्यामध्ये जाऊन भरपूर लोकांना ॲलर्जीज होतात. तसेच धुराळा, कारखान्यामध्ये असणारा धुराळा, हीट आणि वेगवेगळ्या प्रकारचे रसायन वापरल्यामुळे पण आपल्याला ॲलर्जीज होऊ शकते. काही लोकांना परफ्यूम प्रोडक्ट्समुळे किंवा कॉस्मेटिक प्रोडक्टमुळे सुद्धा ॲलर्जीज होऊ शकते. ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिसचे लक्षणे काय आहेत? ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिसची प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत. जसे डोळ्यामध्ये सतत सूज येणे, डोळे लालसर होणे, डोळ्यामध्ये पाण्यासारखा स्त्राव येणे, डोळ्यामध्ये जळजळ होणे, डोळ्यामध्ये वारंवार डोळा चोळण्याची इच्छा होणे किंवा डोळ्यांच्या पापण्यांना सूज येणे. जर तुम्हाला ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिसचा त्रास होत असेल तर आपल्याला पुढीलप्रमाणे काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. ज्यात डोळ्यांना बिलकुल हात, कापड, कापूस, रुमाल हे पदार्थ लावू नका. डोळ्यांना बिलकुल चोळू नका. जेवढं होऊ शकेल तुम्ही गाडीवरती प्रवास करत असताना हेल्मेट, करोना गार्डचा किंवा गॉगलचा वापर करा. उष्णतेच्या ठिकाणी, धुळीच्या ठिकाणी, धुळाच्या ठिकाणी जाणे टाळा. मोबाईल, लॅपटॉप, टी व्हीचा वापर जेवढा गरजेचा असेल तेवढं तुम्ही करा. सध्याच्या वातावरणामध्ये उष्णता जास्त असल्यामुळे AC चा आणि फॅनचा आणि कूलरचा वापर जास्त होतो. त्याच्यामुळे आपण जेव्हासुद्धा AC किंवा कूलर किंवा फॅनच्या बाहेर निघणार असाल तर 10-15 मिनटं अगोदर आपण AC बंद ठेवा. जर आपण कारमध्ये प्रवास करत असाल तर ACचा ब्लोअर आपल्या चेहऱ्याकडे ठेवू नका आणि काच खाली करून गाडी चालवू नका आणि कारमधून उतरण्याच्या 5 मिनटं अगोदर आपण AC बंद करा. त्याच्यामुळे बाहेरच्या वातावरणाशी आपलं टेम्परेचर मॅच झालं पाहिजे. जेवढं होऊ शकेल तेवढं तुम्ही मोबाईल, लॅपटॉपचा वापर मिनिमम ठेवा. जर तुम्हाला त्याच्याबद्दल जास्त माहिती पाहिजे असेल तर ऑनलाईन आपण कॉम्प्युटर विजन सिंड्रोमबद्दल वाचन करू शकता. आता हे जर लक्षणे तुम्हाला येत असतील तर त्याच्यासाठी उपचार काय? तर जेवढं होऊ शकेल तेवढं तुम्ही हे आपण कंट्रोल करू शकता. जर तुम्हाला जे काळजी तुम्ही तत्पर पाळली तर आपल्याला औषधांची गरज पडत नाही. जर तरीसुद्धा आपल्याला हा त्रास होत असेल तर आपल्या जवळच्या डॉक्टरांची तुम्ही भेट देऊन त्यांच्याशी सल्ला घेऊन अँटीहिस्टॅमिनिक ड्रॉप चालू करू शकतात. टीयर सबस्टिट्यूट ड्रॉप चालू करू शकतात. जर सिव्हिॲरिटी जास्त असेल तर टॉपिकल स्टेरॉइड्स चालू करू शकतात. जर अजून कंट्रोल होत नसेल तर आपण ओरल अँटीहिस्टॅमिनिक आणि ओरल स्टेरॉइड्स पण आपण स्टार्ट करू शकतो. युजली वातावरणामध्ये होणाऱ्या तापमानामध्ये बदल, ह्युमिडिटीमध्ये बदल ह्याच्यामुळे सुद्धा ॲलर्जी वाढते. ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस हे सामान्य परंतु त्रासदायक समस्या आहे. त्या योग्य खबरदारी आणि योग्य उपचार घेतल्याने हा त्रास आपण टाळू शकतो. जर आपल्याला त्रास होतच असेल तर आपण जवळच्या नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावे. ही जर माहिती आपल्याला उपयोगी वाटली तर आपण आमच्या चॅनलला लाईक करा. आमच्या चॅनलला आपण ह्या व्हिडिओला शेअर करा आणि गरज असेल तर आपल्याला वेळ असेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.